हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी मी बोलली होती, की जो काही आपला मसाला झाला, तो मसाल्याचा व्हिडिओ मी प्रॉपर तुम्हाला दाखवलं नाही किंवा मसाला कसा मशीनमध्ये दळून बाहेर येतो, हे मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, की कशा पद्धतीने मसाला दळला जातो, काय दळला जातो किंवा जे काही ओव्हरऑल जी काही प्रोसेस असते मसाल्याची ती. आता हा सीझन आहे, तर ह्या सीझनमध्ये खूप सारे मसाले आपल्याकडे येतात. आपली चक्की आहे आणि तसं बघायला गेलं तर वर्षातून एकदाच हा मसाल्याचा पूर्ण सीझन असतो आणि ह्या सीझनमध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे मसाला येतो. तर मी तुम्हाला दाखवेन एक 10 किलो मसाला आहे. त्याच्यामुळे मी दाखवेन जेवढं मला दाखवता येईल तेवढं, कारण की पुढे जाऊ शकत नाही. कारण की एवढं हे मारतं ना, खूप म्हणजे खूप असं सगळं झोंबायला लागतं, एवढं हे होतं. कारण की आता गरमी पण खूप आहे त्याच्यामुळे. आणि जो काही मसाला आहे ना, तो संध्याकाळचा दळला जातो, जेणेकरून ऊन कमी असतं. खूप उन्हामधून जर दळला ना, तर आग होते अंगाची खूप त्याच्यामुळे. तर आता खूप आपला मसाला चालू झालेला आहे सीझन. तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने मसाला हा दळला जातो आणि जी काही मशीन आहे ती कशा पद्धतीने काम करते हे पण तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मेन म्हणजे ना, पटकन होतं. ही जी मशीन आहे ना, ह्याच्यावरती जर 10 किलो मसाला जरी असेल ना, तरी एक 10 ते 15 मिनिटात मसाला पटकन होऊन जातो तयार. आणि कशा पद्धतीने मसाला दळून खाली येतो ते पण तुम्हाला बघायला मिळेल. ओव्हरऑल पूर्ण प्रोसेस तुम्हाला बघायला मिळेल. मसाला आणि मसाल्यामध्ये कोणकोणते खडे मसाले पण तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये. तर चला तुम्हाला दाखवते डायरेक्ट. आणि व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते, नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण जाऊया आता. नंतर ते लाईट लावायला पेरून घेऊन एवढं आहे? भाकर